नमस्कार. केतकी प्रकाशन प्रस्तुत जनमत विचार आणि संस्कृतीचा मंच या मंचावर या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत. आज आपण काही मुलाखत घेणार नाही आहोत. मान्यवरांचे विचार आपण आज ऐकणार नाही आहोत, परंतु मान्यवरांनी या देशातल्या, ह्या राज्यातल्या, ह्या तळागाळातल्या, ग्रामीण भागातल्या, शहरी भागातल्या, गावकुसाबाहेरच्या अनेक माणसांनी जे जे लिहिलं ते आपण आपल्या समोर मांडणार आहे. आपण आजचे साहित्य सप्ताह आजपासून आपण सुरू केला. गेल्या 21 मे पासून आपण 21 मे ते 31 मे असा आपण साहित्य सप्ताह देखील राबवतो आहोत. हा साहित्य सप्ताह उन्हाळी सुट्टीच्या निमित्ताने आपण राबवणार आहोत. त्याचबरोबर येणाऱ्या काळामध्ये 1 जून ते 8 जून हा जो इंटरनॅशनल आपण ज्याला हे म्हणतो की आपण त्या दिवशी झाडांची लागवड करतो, इंटरनॅशनल ग्रीनरी डे म्हणून आपण तो सेलिब्रेट करतो. आणि हा इंटरनॅशनल फॉरेस्ट डे आणि मग फाउंडेशन्स डे हे आपण सेलिब्रेट करत असणार आहे. मग त्या निमित्ताने निसर्गाच्या संदर्भात आणि त्या संबंधी असलेली पुस्तकं, अशा वेगवेगळ्या पुस्तकं येणाऱ्या काळात वेगवेगळ्या टप्प्याटप्प्यांवरती कोणती पुस्तकं वाचली पाहिजेत, त्या पुस्तकांचा आपल्या आयुष्यावर, आपल्या दैनंदिन जीवनावर आणि एकंदरीत आपल्या वैचारिक अधिष्ठानामध्ये काय भर पडणार आहे, आपल्या ज्ञानात कोणती भर पडणार आहे, ज्ञान अर्जन करण्यासाठी कोणती कोणती पुस्तके, कथा, कादंबऱ्या, कविता, ग्रंथ, संदर्भ आणि त्याचबरोबर नवनवीन लेखकांची ओळख देखील आम्ही आपल्याला करून देणार आहोत. येत्या ह्या प्रकल्पात केतकी प्रकाशनाचं जनमत चॅनलचं मुलाखतीच्या व्यतिरिक्त ही जी आम्ही एक मोहीम राबवतो आहोत ती आहे वाचन संस्कृतीची मोहीम. पुस्तक आपल्या भेटीला ह्या कन्सेप्टला घेऊन आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत. हा सप्ताह फार अनेकांसाठी एक उल्लेखनीय असा आणि एक छान अशी भरघोस सूट पुस्तकांवरती मिळवून देण्याचा सप्ताह राहणार आहे. म्हणून आपल्यापर्यंत वेगवेगळ्या पुस्तकांची माहिती आणि ती पुस्तकं आपल्याला हवी असतील तर केतकी प्रकाशनाच्या पुस्तक विक्री केंद्राला आपण संपर्क साधायचा आहे. मग आपण या छोट्याशा आजच्या पुस्तक ओळखीच्या कार्यक्रमात सहभागी झालात त्याबद्दल आपले मी प्रथमतः आभार मानतो आणि माझे वर्ण आपल्यासमोर ठेवतो. मित्रांनो, मी सर्वप्रथम केतकी प्रकाशनाची काही पुस्तके आपल्यासमोर ठेवणार आहे. केतकी प्रकाशनाने सर्वप्रथम जे पुस्तक प्रकाशित केलं ते राजमाता जिजाऊ यांचं स्वराज्याचा जिने घडविला विधाता, धन्य ती स्वराज्य जननी जिजामाता. प्राध्यापक राजन गोरे, डॉक्टर राजन गोरे यांचं हे पुस्तक, ही पुस्तिका फार महत्त्वाची पुस्तिका आहे. या पुस्तिकेबाबत अनेक संदर्भ ग्रंथसूची तुम्हाला ह्या पुस्तिकेत सापडेल. मराठी शाहीचे अंतरंग जयसिंगराव पवार, छत्रपती शिवाजी महाराज जयसिंगराव पवार, राजमाता जिजाऊसाहेब वसुधा पवार, शिवचरित्र प्रदीप आवटे दिवेकर, शिवचरित्र साहित्य, हिंदवी स्वराज्य आणि मोगल सेतू माधवराव पगडी, शिवकालीन महाराष्ट्र अरा कुलकर्णी, श्री शिवछत्रपती पयश शेजवळकर आणि शिवचरित्र पुरुषोत्तम खेडेकर आणि भारतातलं आणि मराठीतलं पहिलं शिवचरित्र किशनराव अर्जुन केळुसकर. अशा विविध पुस्तकांचा संदर्भ आणि त्यातल्या अनेक गोष्टींच्या आधारे ही पुस्तक उभं राहिलेलं आहे. ही पुस्तिका आपल्या समोर ठेवलेली आहे. ही पुस्तिका 2000 याच्या प्रती निघाल्या आणि या पुस्तिकेने वर्षभरात एक विशिष्ट असा विक्रम केलेला आहे. दरवर्षी ह्या प्रकल्पातून आम्ही शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकानिमित्त, शिवाजी महाराजांच्या शिवजयंतीनिमित्त आणि राजमाता जिजाऊंच्या जयंतीनिमित्त आपण अशी वेगवेगळी पुस्तके जी महाराष्ट्राच्या अभिमानाची आहेत त्या आपल्या समोर ठेवत असतो. या पुस्तकाचं वैशिष्ट्य म्हणजे
राजमाता जिजाईंचं कर्तृत्व जे आहे ते ह्या पुस्तकात मांडलेलं आहे. स्वराज्याचे संकल्पक म्हणजे हे हिंदवी स्वराज्य, हे मराठ्यांचे स्वराज्य जरी छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केले असले तरी त्याची सुरुवात, त्याची संकल्पना आणि त्यासाठी लागणारे जे श्रम आहे आणि त्यासाठीचे संस्कार जर कोणी केले असतील ते राजमाता जिजाऊंनी केलेले आहेत. मित्रांनो, ह्या पुस्तकाची किंमत केवळ 99 रुपये आहे आणि आपण ह्या सप्ताहामध्ये जर हे पुस्तक घेतलं तर हे पुस्तक आपल्याला 25% इतक्या सवलतीत हे मिळणार आहे. पुढे आपण जाऊयात ते म्हणजे संत तुकाराम ह्या पुस्तकाकडे. हे निवडक अभंग आहेत. संत तुकाराम म्हणण्यापेक्षा मी कवी तुकाराम असं म्हणेन की कवी तुकाराम हा भारतातला पहिला महाकवी आहे आणि त्या कवीने एक नाही, दोन नाही तर 5000हून जास्त कविता अभंग आपल्याला दिल्या आणि खरंच एक पुरोगामित्व, विचारांचं अधिष्ठान पक्क करणारं एक साहित्य ह्या जनसामान्यांना दिलं. वारकरी संप्रदाय आणि वारकरी संप्रदायातलं वाङ्मय हे महाराष्ट्राच्या जडणघडणीचं एक, आपण त्याला बाळकडूच म्हणूयात, की आपल्या सर्वांवरती लहानपणी आत्ताही अगदी कुठे ना कुठे, अगदी मुंबईच्या रेल्वेच्या गर्दीतही या अभंगांच्या माध्यमातून कानांवरती संस्कार होत असतात. पण हे अभंग नक्की ईश्वर प्रणीत आहेत का? हे अभंग मानव प्रणीत आहेत का? निसर्ग प्रणीत आहेत का? तर नाही. हे सर्व अभंग मानवता केंद्रबिंदू ठेवून हे लिहिलेले अभंग आहेत. ह्या अभंगांमध्ये याच्यामध्ये निवडक असे अभंग, त्यांची एक विश्लेषण या पुस्तकात आपल्याला पाहायला मिळेल. यानंतर या पुस्तकामध्ये जवळजवळ 100हून अधिक अभंगांचं विश्लेषण आणि त्यामागची निर्मिती अशा एकंदरीच्यामध्ये मांडणी गेलेली आहे. याचे संदर्भ नेमाडे भालचंद्र यांनी तुकाराम साकेत प्रकाशनाने प्रकाशित केलेलं या पुस्तकात संदर्भ आहे. सदानंद मोरे यांचं तुकाराम दर्शन गाज प्रकाशनाने केलेलं, सुदाम सावरकर यांनी केलेलं वैकुंठ कमन की खून मराठी जनसाहित्य परिषदाने संपादित केलेलं हे पुस्तक आहे. आहा साळुंक्यांचं विद्रोही तुकाराम जे लोकायत प्रकाशनाने प्रकाशित केलेलं आहे. हना नवलकर, संपादक हना नवलकर आणि अशोक चोपडे, डॉक्टर अशोक चोपडे यांनी सत्यशोधक महासाधू श्री तुकाराम जिजाई प्रकाशनाने पुण्याहून हे प्रकाशित केलेलं पुस्तक आहे. गभा सरदार संत वाङ्मयाची सामाजिक फलश्रुती हे लोकवाङ्मय गृहाने मुंबई स्थित या प्रकाशन संस्थेने प्रकाशित केलेलं आहे. बासी बेंद्रे यांचं संत तुकाराम नॅशनल बुक ट्रस्ट ऑफ इंडिया दिल्ली येथून हे प्रकाशित झालेलं आहे. त्यानंतर दीपू चित्रे यांचं पुन्हा तुकाराम SK वेबलकर प्रकाशन पुणे येथून हे प्रकाशित झालेलं आहे. प्रभा काळे यांचं नामाचा तुका हे जगद्गुरु तुकावराया साहित्य परिषद उमरखेड येथून हे प्रकाशित झालेल्या या 9 अशा दैदिप्यमान संदर्भ ग्रंथांतून या पुस्तकाची निर्मिती झालेली आहे. ही पुस्तिका 125 रुपयाची आहे आणि ही पुस्तिका आपल्याला 25% सवलतीने आपल्याला मिळणार आहे या सप्ताहामध्ये. तर या पुस्तकामध्ये अनेक याची मांडणी, याच्यामध्ये मी आता तुमच्या समोर एखादा अभंग याच्यातलं मांडतो. संत तुकारामांच्या शिकवणीचे एक सूत्रांत ते सांगितलेलं आहे की धर्म हा माणसाकरिता आहे, माणूस हा धर्माकरिता नाही. धर्म म्हणजे माणसाने माणसाशी माणसासारखे वागावे. वेद मान्य पण वेदांमधील भेद मान्य मात्र अमान्य. वेदांतून मानवधर्माचा शोध घेतला. मानवता ही जगात सर्वोपरी आहे. आपण आपला शोध घेणे, आपल्या अंतरंगातील देवरूपी आत्मत्वाशी एकरूप होणे हेच अध्यात्म आहे आणि अध्यात्म हे मानवाच्या गर्भात आहे, मानवाच्या एकंदरीत त्याच्या निर्मितीमध्ये आहे. मानवाचं जे
बोलणं आहे, त्याची मांडणी आहे, त्याचं वैविष्ट वागणं आहे, रोजचं दिनक्रम आहे, याच्यात त्याचा अध्यात्म आहे. परोपकार हे पुण्य आणि परपीडा हे पाप आहे. सामाजिक समता महत्वाची आहे. इथल्या रूढी परंपरा हे या जुगारून आणि मानव हा विवेकवादी बनावा ह्यासाठी संत तुकाराम साहित्य लिहितात. हे पुस्तक भक्ती आंदोलनातील महान संतांना आणि वारकरी संप्रदायातील प्रत्येक वारकऱ्याला तसेच विविध माध्यमातून येणाऱ्या व्यक्तींना हे पुस्तक अर्पण केलेले आहे. आणि या पुस्तकामध्ये मी एक अभंग आपल्याला ऐकवतो. अवगुणांचे हाती आहे अवघची फजिती, नाही पात्र असवे जाड प्रमाण ते फिके गोड, विष तांब्या वाटी भरली लावू नये होटी, तुका म्हणे भाव शुद्ध बरा सोंगवाव. म्हणजेच अवगुण अंगी असले तर सगळीच फजिती होते. चांगल्या वाईट धातूचे भांडे पाण्याची जरुरी नाही, त्यातील रस महत्वाचा. चांगला रस घ्यावा आणि वाईट रस टाकावा. तांबे पवित्र असते, पण तांब्याची वाटी विषाने भरली असेल तर तांबे पवित्र म्हणून विष पिऊन चालेल का? तुकाराम महाराज म्हणतात, शुद्ध भावच चांगला, अहो बाहेरचे सोंग काय कामाचे, असं ह्या अभंगातून ते सांगतायत. म्हणजे माणसाच्या रोजच्या दिनचर्येमध्ये, रोजच्या जीवनाच्या जगण्याचा जो त्याचा एक परिक्रम आहे, त्यात तो कसा जगतोय याचं एकंदरीत सार या पुस्तकात सांगितलंय. त्यानंतर केतकी प्रकाशनाचं तिसरं पुस्तक प्रकाशित झालं, ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आजचा भारत. हे पुस्तक माझं स्वतःचं आहे, मी लेखक आहे ह्या पुस्तकाचा. परंतु ह्या पुस्तकाचे संदर्भ गायकवाड कमिशन रिपोर्ट PDF, जातींचा उच्छेद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ओबीसी आरक्षणाचे राजकारण बापू इलेमकर, जाती भेद निर्मूलन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आंबेडकरी चिंतन भीमराव सरवदे, अशा अनेक संदर्भांतून हे पुस्तक निर्माण झालंय. या पुस्तकात आपल्याला विशेषतः या पुस्तकामध्ये जी संदर्भ सूची आहे, त्याचबरोबर त्याचे पुस्तकाची जे अनुक्रमणिका आहे, त्यात फेबियन समाजवाद आणि डॉक्टर आंबेडकर, मराठा समाज आणि डॉक्टर आंबेडकर, ओबीसी राजकारण आणि डॉक्टर आंबेडकर, अल्पसंख्याकांचे प्रश्न आणि आंबेडकर, अशा विविध, आणि शेवट डॉक्टर आंबेडकर आणि राष्ट्रवाद, असा एकंदरीत संक्षिप्त अशी स्वरूपातली ही पुस्तिका, जी आपल्याला आंबेडकरवादाची किंवा आंबेडकरांच्या भूमिकेची एक ओळख करून देण्याचं, तोंड ओळख करून देण्याचं हे पुस्तक आहे. ते पुस्तक आपल्याला मिळू शकतं. हेही पुस्तक आपल्याला 25% सवलतीमध्ये आहे. त्यानंतर शिवबाचे मावळे हे एक पुस्तक आहे. या पुस्तकात आपल्याला प्रवीर कश्यप यांचं हे पुस्तक, ह्यात आपल्याला जवळजवळ महाराष्ट्रातील आणि मराठा साम्राज्यातील जितके एक मावळे होऊन गेले, म्हणजे जे माहीत असलेले, सर्वश्रुत असलेले, अथवा ज्यांच्याबद्दल बोललं जात नाही असेही, अशा मावळ्यांबद्दलची माहिती या पुस्तकात आहे. हे पुस्तक इतके महत्त्वाचे आहे की या पुस्तकामध्ये स्वराज्यासाठी बलिदान दिलेल्या थोरांची समाधीस्थळे कुठे कुठे आहेत. म्हणजे महाराष्ट्रामध्ये आपण फिरतो तर आपल्याला केवळ गोवा, कर्नाटक आणि किंवा गोवा असेल, कोकण असेल, अशा विविध ठिकाणाचे बीचेस फक्त आपल्याला दिसतात. आपण कधीही ह्या महान व्यक्तींनी ज्यांनी इथे रक्त सांडलं या स्वराज्यासाठी, त्यांच्या आपण भेटीला जात नाही. त्या सर्वांच्या समाधी आणि त्यांनी केलेली थोर कामे तिथे आपल्याला ऐकायला मिळतील, पाहायला मिळतील. त्याची देखील नोंद या पुस्तकात केलेली आहे. ह्या पुस्तकामध्ये जवळजवळ एकूण 21 मावळ्यांचे पूर्ण माहिती याच्यात दिलेली आहे. तानाजी मालुसरे असतील, यसाजी कंक असतील, रामजी पांगेरा ह्या शिवाजी महाराजांचा बालपणीचा मित्र, त्याबद्दल जास्त बोललं जात नाही, त्याबद्दल इथे लिहिलेलं आहे.
आणि विविध अशा मावळ्यांचे पूर्ण माहिती आणि त्यांची कर्तबगारी या पुस्तकात आहे. हेही पुस्तक आपण घेऊ शकता आणि घेतलंच पाहिजे. शिवबाचे मावळे. आपण पुढे वळूयात. डायनॅमिक्स अँड रिलेव्हन्स ऑफ आंबेडकरिझम हे इंग्लिश पुस्तक ॲडव्होकेट डॉक्टर सुरेश माने यांचे हे पुस्तक आहे. या पुस्तकात डॉक्टर आंबेडकरांची 2 पत्र भाषणं याच्यामध्ये आहेत. त्याचबरोबर आंबेडकरवाद हा भारताच्या परिप्रेक्ष्यामध्ये कसा गतिमान आहे आणि त्याचबरोबर तो कसा प्रासंगिक आहे हे सांगण्याचं काम या पुस्तकामध्ये केलेलं आहे. ह्या पुस्तकामध्ये अनेक अशा रेफरन्सेस कंटेम्पररी ऑफ इंडिया म्हणजे समकालीन भारतातील जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांना भिडणारं आणि त्या प्रश्नांचं निरसन आंबेडकरवादामध्ये कसं आहे हे सांगणारं हे पुस्तक आपल्या समोर आहे. विवेकानंद, हिंदुत्व आणि समाज. भारताचा अभ्युदय करायचा असेल तर हिंदू मुसलमान सहकार्य नव्हे तर समन्वय हवा अशी भूमिका मांडणारे विवेकानंद नक्की आपल्याला हे हिंदुत्वातील ज्या काही गोष्टी आहेत ज्या रूढार्थाने घेतलेल्या आहेत, रूढीवादी आहेत, परंपरावादी आहेत आणि ज्या विषमतावादी आहेत त्या सर्व गोष्टींना झुगारून नाकारून विवेकानंदांनी नवहिंदुत्ववाद सांगितला आणि त्यानंतर त्यांनी बुद्धाकडे प्रवास केला आणि बौद्ध धम्माकडे त्यांनी आपली मांडणी केलेली आहे. तर त्या निमित्ताचं पूर्णपणे यात तुम्हाला समतेचा उपदेशक म्हणून विवेकानंद कसे आहेत याची देखील याच्यामध्ये मांडणी झालेली आहे की जगातील कोणत्याही धर्माच्या किंवा कोणत्याही धर्माच्या संस्थापकांविरुद्ध बोलण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत, सर्व धर्म माझ्यासाठी पवित्र आहेत अशी भूमिका घेणारे स्वामी विवेकानंद यात आपल्याला सापडतील. याचबरोबर या पुस्तकामध्ये ते थेट एक सामाजिक विचारही मांडतायत. ते थेट आपल्याला सांगतायत की चला माणूस व्हा, प्रगतीला नेहमी विरोध करणाऱ्या पुरोहितांचा निषेध करा. इतकं थेट मांडणी की ज्याच्यामुळे आपण कोलमडले आहोत, आपले विचार खुंटले आहेत अशा सर्व गोष्टींना नाकारा आणि जे सर्जनशील आहे, जे विवेकशील आहे ते स्वीकारा असं विवेकानंद इथे सांगता आहेत. हे देखील पुस्तक आपण नक्की वाचलं पाहिजे. ही 2 पुस्तकं फार महत्त्वाची इंग्लिशमधली. एक स्वामी विवेकानंद द आर्किटेक्ट ऑफ मॉडर्न इंडियन थॉट्स भुवनेश्वरी राजशेखर यांनी लिहिलेलं पुस्तक आहे. हे पुस्तक देखील यू कॅनॉट बिलीव्ह इन गॉड अंटिल यू बिलीव्ह इन युअर सेल्फ. ओके, सो हे पुस्तक देखील फार अशा मोजक्या भाषेमध्ये विवेकानंदांची एकंदरीत जी जर्नी आहे आणि त्या जर्नीमध्ये त्या प्रवासामध्ये त्यांनी जे जे टप्पे गाठले त्या टप्प्यांवरती हे पुस्तक आहे. लहान मुलांसाठी हे पुस्तक खरोखरच फार उपयुक्तात्मक आहे. 10 टॉपिक्स याच्यामध्ये आहेत. हे खूप वाचनीय असं पुस्तक आहे. त्यानंतर डॉक्टर आंबेडकरांचं मुक्ती कौन पथे हे जे भाषण आहे त्या भाषणाचं याच्यामध्ये इंग्लिश व्हर्जन आपल्याला याच्यामध्ये मिळेल. हेही पुस्तक आपण घ्या, नक्की वाचा. याच्यामध्ये डू यू हॅव अ फ्रीडम इन हिंदुइझम, हिंदुत्वामध्ये तुम्हाला फ्रीडम हवा आहे का, अशा वेगवेगळ्या भूमिका आंबेडकरांनी मांडलेल्या आहेत. ही दोन्ही पुस्तकं वाचनीय आहेत आणि ही देखील आपण नक्की घेतली पाहिजेत. आपण केतकीच्याच यूट्यूब चॅनलवरती एक छान असा पहिला व्हिडिओ आपण जो पाहिला सोनबा या कादंबरीवरती, ती कादंबरी देखील आपल्याकडे केतकी प्रकाशनाने महाराष्ट्रात ही आत्ता प्रकाशित झालेली आहे 25 वर्षांनी. मध्यंतरी हा प्रकाश पुण्याच्या एका प्रकाशनाने त्याची आवृत्ती काढली. आत्ता ही आवृत्ती आपण काढलेली आहे 2024 मध्ये 5वी आवृत्ती. आणि रमाकांत जाधव यांची ही कादंबरी सोनबा ही कादंबरी ही विक्रमी कादंबरी आहे आणि आपण नक्कीच त्या कादंबरीला वाचा. आणि या कादंबरीवरती अनेक मोठमोठ्या दिग्गजांनी याच्यावरती पत्रव्यवहार केलेले आहेत. ती पत्र देखील याच्यामध्ये आहेत. याच्यामध्ये लोकसभा अध्यक्ष राहिलेल्या सुमित्रा महाजन असतील, त्याचबरोबर जे मार्गदर्शक असतील, ऋणनिर्देशक आहेत, हितचिंतक आहेत, त्यानंतर
स्वतः मधु मंगेश कर्णिक असतील, रतनलाल सोनग्रा असतील, IPS माने असतील, अशा विविध शना नवरे, स्वतः शीना पेंडसे, ज्येष्ठ कादंबरीकार, मराठी कादंबरी विश्वातील एक मोठं नाव शीना पेंडसे यांनी देखील याच्यामध्ये त्यांचं पत्र आहे. नीला उपाध्ये महाराष्ट्र टाइम्सच्या त्यांनी देखील ह्या कादंबरीवरती पत्र लिहिलेलं आहे. अशा अनेक दिग्गजांच्या रथी महारथींच्या मांडणीतून आणि त्यांच्या गुणगौरवाने त्यांच्या शब्दसुमनांनी अतिशय गाजलेली ही कादंबरी सोनबा ही आंबेडकरी चळवळीतील, आंबेडकरी समाजातील, त्याचबरोबर आंबेडकरी समाजाच्या परिघाच्या बाहेर देखील याचे वाचक आहेत. त्या वाचकांनी देखील याची खूप मोठी स्तुती अशी केलेली आहे. समीक्षकांनी याची समीक्षा केलेली आहे आणि नक्कीच आणखीन ही कादंबरी प्रसिद्ध होईल. मराठीतील एक सुवर्णपाठ सोनबा कादंबरी देखील आपण विकत घेऊ शकता. ही नक्की वाचण्यासारखी कादंबरी आहे. केतकी प्रकाशनाने 8 मार्च इंटरनॅशनल वुमन्स डेच्या निमित्ताने हे एक छोटा मोनोग्राफ प्रकाशित केलं होतं. हे एक पुस्तक आहे आणि ह्याच्यामध्ये आत्तापर्यंत देशातील विविध स्त्रियांनी वेगवेगळ्या प्री इंडिपेंडन्समधून पोस्ट इंडिपेंडन्सपासून लेट 20th सेंचुरी आणि 21st सेंचुरीमध्ये म्हणजे कशी कशी बदलत गेली भूमिका आणि स्त्रियांमध्ये कसा कसा एक क्रमिक विकास होत गेला आणि त्या विकासाच्या माध्यमातून स्त्री ही राजकारणाच्या, अर्थकारणाच्या, समाजकारणाच्या, सांस्कृतिककारणाच्या आणि त्याचबरोबर विज्ञान शाखेपासून विविध क्षेत्रांपासून, कला क्षेत्रापासून कशी ती उन्नत होत गेली याबद्दलचं हे माहिती सांगणारं पुस्तक आहे. यू मस्ट रीड दिस बुक. हे बुक फार इंग्लिशमध्ये आहे पण फार असं संक्षिप्त स्वरूपात हे पुस्तक आलेलं आहे. याची नवी आवृत्ती, दुसरी आवृत्ती लवकरच केतकी प्रकाशन घेऊन येणार आहे. आपण नक्की वाचलं पाहिजे. मित्रांनो, ही झाली केतकी प्रकाशनाची काही पुस्तकं. केतकी प्रकाशन आपण विविध पुस्तकांकडे येणारच आहोत. त्याचबरोबर केतकी प्रकाशन काही ह्या पद्धतीचा आपण प्रोडक्ट ठेवतो ते म्हणजे वया. सर्वसामान्यांना परवडणाऱ्या अशा कमी खर्चात येतील अशा स्वस्त स्वरूपातल्या, स्वस्त दरातल्या पुस्तकं आणि वया आपण लोकांपर्यंत पोहोचवतो. ह्या वया देखील तुम्ही पाहू शकता. 200 पानी. म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल की मी हे का सांगतोय, तर कारण असं आहे की बाजारात तुम्ही ज्या वया घेता त्या वया अतिशय महाग असतात आणि त्याचबरोबर त्या महाग असण्यासोबत त्याची पानं देखील कम्पॅरेटिव्हली कमी आहेत. मी केतकी प्रकाशनाच्या प्रोडक्टबद्दल बोलतोय की आम्ही पानं जास्त देतो, किंमतही कमी आहे आणि क्वालिटी प्रोडक्ट आहे, ते आपल्यापर्यंत आम्ही पोहोचवत आहोत. आपण याची देखील नोंद घेतली पाहिजे. आपण त्यानंतर वळूयात की महाराष्ट्रामध्ये इतर काही साहित्यिक देखील पुस्तकं लिहित असतात. केतकी प्रकाशन स्वतःच्या साहित्याबरोबर इतरांच्या पुस्तकांची देखील विक्री करते. परंतु इतरांच्या पुस्तकांची विक्री करत असताना नवनवीन साहित्य मार्केटमध्ये, बाजारामध्ये येऊ घालतात. मराठी साहित्यामध्ये संपादकीय कौशल्य आणखीन वृद्धिंगत व्हावं, लेखनशैली आणखी वृद्धिंगत व्हावी, अशा विविध माध्यमातून विविध पद्धती, लेखन पद्धतीमधले पद्धती वाढल्या पाहिजेत, लोकांपर्यंत गेल्या पाहिजेत, यासाठी केतकी प्रकाशन प्रयत्नशील आहे आणि काम करत आहे. तर यास्मिन आणि इतर दीर्घ कविता चंद्रकांत बाबर यांचं सांगलीवरून निघालेलं हे पुस्तक आहे. त्या पुस्तकामध्ये कविता आणि कवितांचा एक ठेवा तो त्यांनी जपलेला आहे. त्या पुस्तकात मराठीतील आणि एकंदरीत मानव जीवनातील, समाज जीवनातील कवितांचा सार याच्यामध्ये आहे. त्याचबरोबर लेखक स्वतः समीक्षक आहेत. त्यांनी गोलपीठा या नामदेव ढसाळांच्या कविता संग्रहाची समीक्षा त्यांची आहे, ती लवकरच आपल्या समोर येणार आहे. ती 50 वर्षांनंतर गोलपीठा कशी आहे, 1972ला प्रकाशित झालेली गोलपीठा आज 50 वर्षांनंतर तिची अवस्था काय आहे आणि मग ती कविता कशी कंटेम्पररी आहे, समकालीन झालेली आहे, त्याबद्दलची भूमिका आणि त्यावरची मांडणी त्या पुस्तकात असेल. त्यानंतर वैचारिक याच्यामध्ये मराठ्यांचे कुठे चुकले,
अब्राह्मणी सौंदर्यशास्त्राच्या विस्तार वाटा, ॲनिहिलेशन ऑफ कास्ट एक चिंतन, अशा पद्धतीचं लिखाण त्यांचं याच्यामध्ये आहे. स्वतः महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध अनुवादक डॉक्टर दीपक बोरगावे यांची प्रस्तावना या पुस्तकाला आहे. हे पुस्तक सत्यान्वेषी या प्रकाशन संस्थेने छापलंय, हे देखील आपण वाचलं पाहिजे. त्यानंतर त्याच लेखकाचं पर्यायी मांडणीच्या हस्तक्षेपांचे अधोरेखन असं हे पुस्तक आहे. हे पुस्तक समीक्षेचं पुस्तक आहे. आनंद पाटील, डॉक्टर आनंद पाटील यांनी या प्रकाशनाला, या पुस्तकाला, समीक्षेच्या पुस्तकाला प्रस्तावना दिलेली आहे. ही एक माझ्या मते रूपबंधात्मक समीक्षा आणि त्यांची मांडणी अशा समीक्षेच्या विविध कंगोऱ्यांशी आणि कविता, आंबेडकरी मार्क्सवादी संघटना अशा वेगवेगळ्या माध्यमातून हिंदुइझम आणि त्याचे फायदे तोटे अशा विविध मांडणीतून हे पुस्तक प्रकाशित झालेलं आहे. या पुस्तकाचं झलकारी प्रकाशन या प्रकाशन संस्थेने प्रकाशन केलेलं आहे. आपण हे नक्की पुस्तक वाचलं पाहिजे आणि त्यावरची आपली प्रतिक्रिया नोंदवली पाहिजे. गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रामध्ये मुंबई विद्यापीठ आणि लोकवाङ्मयगृह यांनी प्रकाशित केलेल्या या पुस्तकाची विशेष चर्चा आहे. ती म्हणजे महात्मा फुले विचारधारा आणि मराठी साहित्य. डॉक्टर वंदना महाजन आणि डॉक्टर अनिल सकपाळ यांनी प्रकाशित केलेलं हे पुस्तक, याची प्रस्तावना डॉक्टर अनिल सकपाळ यांची आहे. तर ह्या पुस्तकामध्ये हा ग्रंथ, या ग्रंथामध्ये जवळजवळ 28 ते 26 लोकांचं विश्लेषण आणि त्यांची मांडणी अशा 3 भागांमध्ये महात्मा फुल्यांचा मराठी साहित्यावर झालेला प्रभाव आणि त्यातून निर्माण झालेला साहित्य विचार, तत्वज्ञान आणि त्याची एक समीक्षा ह्या पुस्तकामध्ये आहे. तर हे पुस्तक फारच असं स्वतःजवळ संग्रहित ठेवण्यासारखा ग्रंथ आहे. हा ग्रंथ आपण नक्की घ्यावा आणि हा ग्रंथ लोकवाङ्मयगृहाने प्रकाशित केलेला आहे. तोही मुंबई विद्यापीठाच्या विद्यमान आहे. आपल्या आजच्या याच्यामध्ये मी शेवटचं पुस्तक आपल्यासमोर ठेवतोय ते म्हणजे अयोध्या. जी.के. ऐनापुरे यांची अयोध्या ही कादंबरी, ही राजकीय कादंबरी, ही फार महत्त्वाची अशी कादंबरी आपण नक्की वाचली पाहिजे. या कादंबरीमध्ये गेल्या 50 वर्षांमध्ये, गेल्या 2 दशकांमध्ये काय काय घडलं, 1990 पासून 92च्या दंगलीपासून आणि तिथून आतापर्यंत या 2 ते 3 दशकांमध्ये कुठले कुठले राजकीय उन्माद झाले, कुठलं राजकीय स्थित्यंतर झाली, त्या सर्व स्थित्यंतरांवरचं मांडणी ह्या कादंबरीमध्ये आहे. ही कादंबरी वाचताना आपल्याला कल्पनाशक्ती आणि अनुभवशक्तीचा किती ताकदवान एक नमुना या पुस्तकात आपल्याला पाहायला मिळेल. या पुस्तकामध्ये जी.के. ऐनापुरे यांनी हे पुस्तक हरिकिशन सिंग सुरजित, ज्योती बसू, लालू प्रसाद यादव आणि रथयात्रेचं आव्हान स्वीकारलेल्या सर्वांना हे पुस्तक त्यांनी अर्पण केलेलं आहे. या पुस्तकामध्ये मुंशी प्रेमचंद याचं 1924 सालचं एक कोट याच्यामध्ये त्यांनी लिहिलेलं आहे. कितने खेद और लज्जा की बात है कि कई शताब्दियों से मुसलमानों के साथ रहने पर भी अभी तक हम लोग प्रायः उसके इतिहास से अनभिज्ञ हैं. हिंदू मुस्लिम वैमनस्य का एक कारण ये भी है कि हम हिंदुओं को मुस्लिम महापुरुषों के सच्चरित्रों का ज्ञान नहीं. इतकं जे आज सुरू आहे भारतामध्ये, हिंदू मुस्लिम ऐक्य हे फार महत्त्व आहे. भारतामध्ये ही गंगा जमनी तहजीब टिकून राहिली पाहिजे. या माध्यमातून हे पुस्तक, ही कादंबरी उभी राहिलेली आहे. ही कादंबरी आपण नक्की वाचली पाहिजे आणि त्यावर प्रतिक्रिया नोंदवली पाहिजे. मित्रांनो, माझ्या पाठीमागे तुम्हाला अनेक पुस्तकं दिसत असतील की महाराष्ट्राचा सामाजिक इतिहास, पेशवेकालीन महाराष्ट्र, अशी विविध पुस्तकं आपण येणाऱ्या काळामध्ये नक्की वाचावीत. मी आपल्यासमोर वेगवेगळ्या पुस्तकांची माहिती आपल्याकडे घेऊन येणार आहे. आज आपण केतकी प्रकाशनाची पुस्तकं,
आपल्या समोर ठेवली, मांडली, ती आपण नक्की विकत घ्या. त्याचबरोबर इतर पुस्तकांची देखील आपल्या समोर मी वर्णन केले, तीही पुस्तकं आपण घ्या. मुळात प्रश्न असा आहे की वाचन संस्कृती टिकायची असेल तर वाचन संस्कृती टिकवण्यासाठी त्याच्याबद्दलचे विविध कार्यक्रम राबवले पाहिजेत. आणि येणाऱ्या काळामध्ये केतकी प्रकाशन आणि मित्र प्रकाशन संस्था आम्ही मिळून एकत्र असे विविध उपक्रम महाराष्ट्रात, मुंबईत आणि विविध ठिकाणी राबवणार आहोत. आपण त्यात सहकार्य करा, आपण त्यात सामील व्हा. एक वाचक म्हणून, लेखक म्हणून, महाराष्ट्राचा मराठी मनाचा माणूस म्हणून आपण त्यात सामील व्हायला पाहिजे. 3 ऑक्टोबर 2024 पासून मराठी भाषा अभिजात झालेली आहे. अभिजात झाल्यानंतर मराठी भाषेची विविध दारे उघडी झालेली आहेत. मराठी साहित्याला एक सुवर्ण काळ येण्याचा हा दिवस आहे आणि ही इथून हा पर्व सुरू झालेला आहे. म्हणून आपण विविध पुस्तकांच्या माध्यमातून आपापल्या ज्ञानात भर घालून आपण स्वतः लिहिते व्हा. प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक मराठी माणूस हा लिहू शकतो आणि तो आपले विचार, आपल्या कल्पना, आपले अनुभव लोकांसमोर मांडू शकतो. तर आपण केतकी प्रकाशन आपल्याला लिहिण्याची आवड असेल तेही आपल्याचं पूर्ण करेल. आपण नक्कीच लिहिते व्हा, वाचकही व्हा. वाचा, वाचाल तर वाचाल. मी ही जी काही पुस्तकं सांगितली जी माझ्याकडे उपलब्ध आहेत, आपल्याकडे आपल्या माहितीमध्ये काही पुस्तकं असतील जी तळागाळातल्या लेखकांनी लिहिलेली पुस्तकं आहेत, जी महानगरात पोचली नाहीत, जी इथल्या जनमानसात पोचली नाहीत, ती सर्व पुस्तकं पोचवण्याचं काम माझं आहे. आजच्या व्हिडिओचा शेवट करताना मी 2 पुस्तकं, एक जुना लेखक, एक नवा लेखक, तशा 2 पुस्तकांचा संदर्भ आपल्याला नक्की देईन आणि ती पुस्तकं आपण वाचावीत. आणि येत्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला केवळ 3 ते 4 पुस्तकांचं एक विश्लेषण त्याच्यामध्ये असेल, त्याची ओळख असेल, त्या पुस्तकाची निर्मिती कशी झाली त्याबद्दलची माहिती असेल आणि ते पुस्तक आपण का वाचलं पाहिजे याबद्दलचं पूर्ण एक वर्णन त्याच्यामध्ये असेल. म्हणून जाता जाता आपल्याला मी ती जी 2 पुस्तकं आहेत महत्त्वाची ती सांगतो. पहिलं पुस्तक आहे जुना लेखक, जो महत्त्वाचा लेखक आहे. भारताच्या राजकारणातील जो पाया आहे, भारताच्या प्रत्येक सर्जनशीलतेचा पाया आहे, ते म्हणजे भारताची संस्कृती. आणि भारताच्या संस्कृतीचं एक भाग म्हणून आपण लोकायत या कन्सेप्टला मान्य करतो. जे काही आस्तिक आणि नास्तिक दर्शन आहेत, त्यापैकी नास्तिक दर्शनांपैकी पहिलं दर्शन म्हणजे लोकायत दर्शन. आणि लोकायत या दर्शनशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी तुम्हाला देवी प्रसाद चट्टोपाध्याय यांचं लोकायत हे पुस्तक आपण नक्की वाचलं पाहिजे. ते पुस्तक झाल्यानंतर दुसरं पुस्तक हे आजच्या लेखकाबद्दल आहे, जो लेखक भटक्या विमुक्त समाजामधनं येतो, जो लेखक मुंबईसारख्या महानगरामध्ये स्वतःचा लढा देतो आणि विविध ठिकाणी आपापल्या भूमिका राबवत असतो आणि एक संघर्षरत यात्रा त्याची राहिलेली आहे. एक संघर्षरत ही त्याची जीवनी राहिलेली आहे. ते म्हणजे झोळी हे आत्मकथन डॉक्टर कालिदास शिंदे यांचं. ते आपण नक्की वाचलं पाहिजे. तर ही 2 पुस्तकं फार महत्त्वाची आहेत. ही आपण नक्की वाचावीत आणि प्रतिक्रिया करावीत. धन्यवाद.